कांदळवने ही जमीन आणि समुद्राला जोडणाऱ्या क्षेत्रात सापडणारी अनोखी जंगलं आहेत. ही झाडं खारं पाणी, भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणारी तर ओहोटीच्या वेळी उघडी पडणारी मुळं आणि कमी ऑक्सिजन असणारी माती अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. कांदळवन परिसंस्था ही कांदळवन वृक्ष, कांदळवन सहयोगी प्रजाती, विविध प्राणी आणि सूक्ष्मजीव यांनी बनलेली आहे. या जीवांनी इथे जगण्यासाठी स्वतःला अनुकूलित केलं आहे. कांदळवने 107 देशांमध्ये आढळून येतात, परंतु त्यांचा विस्तार फक्त उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय पट्ट्यातच सापडतो. सुंदरबन म्हणजे कांदळाचं अनोखं जग, जे भारत आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर पसरलेल्या कांदळवनाचा जगातील सर्वात विस्तीर्ण प्रदेश आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. उत्तरेस गुजरात जवळील झाई खाडीपासून दक्षिणेस गोव्यातील तेरेकोल नदीपर्यंत हा पसरलेला आहे. कांदळवन प्रजाती प्रामुख्याने खाडी आणि नदी मुखाजवळ वाढतात, परंतु काही प्रजाती खडकाळ आणि रेताळ किनाऱ्यांजवळही सापडतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर एकूण 20 कांदळ प्रजातींची नोंद झाली आहे. यापैकी काही प्रजाती इतक्या दुर्मिळ आहेत की त्यांची मोजकीच झाडं पश्चिम घाटाच्या प्रशस्त किनारपट्टीवर मिळतात. कांदळवने अनेक प्रकारे मानवोपयोगी आहेत. सुनामी, चक्रीवादळ, समुद्री वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या विरोधात ही वनं किनाऱ्यांवर रक्षक भिंतीचं काम करतात आणि मानवी जीवाचं आणि साधन संपत्तीचं रक्षणही करतात. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे 2004 रोजीच्या सुनामीच्या हल्ल्यातून वाचलेले किंवा कमी नुकसान झालेले किनारे. या किनाऱ्यांवर कांदळवनांची रक्षक भिंत उभी होती. कांदळवन परिसंस्था हा किनारी पाण्याला पोषक तत्व पुरवणारा महत्वाचा स्रोत आहे. कांदळ वृक्षांच्या तुटून पडलेल्या फांद्या, गळून पडलेली पानं कांदळवन अन्नसाखळीचा पाया आहे. यावर अनेक सूक्ष्मजीव अळ्या जगतात, ज्यावर पुढे अपृष्ठवंशी, मासे असे सागरी जीव जगतात. कांदळ मुळांच्या जाळ्यामध्ये अनेक मासे अंडी घालतात. त्या माशांची पिल्ले त्यांच्या वाढीच्या काळात शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी या कांदळ मुळांचा आसरा घेतात. आपल्या देशातील बहुतांश मासेमारी ही तेथील कांदळवनांच्या समृद्धतेवर अवलंबून आहे. त्यानुसार कांदळवनांमुळे लाखो किनारी रहिवाशांना उपजीविकेची साधने उपलब्ध झाली आहेत, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. खेकड्याचा उत्पन्न मँग्रोव जर आहे तर मँग्रोव जर जास्त तलावामध्ये राहिलं तर खेकड्याचं पण जास्त उत्पन्न आपल्याला मिळतो. आणि ते तोडून देत नाही आम्ही गाववाल्यांना, कोणालाही तोडून देत नाही. आज आमच्या 5 वर्षापूर्वी इथे पूर्ण जी मँग्रोव्ज आहे, तुम्हाला मँग्रोव्ज काय हे माहीत नव्हतं, पण आज 5 वर्षानंतर आज जवळ 25 ते 30 फुटाचे इथे मँग्रोव्ज झाडं दिसत आहेत तुम्हाला. कांदळवनांतील काही प्रजाती औषधी आहेत आणि त्यापासून पारंपरिक औषधं तयार केली जातात. तर बेलंडाचा उपयोग फार पूर्वीपासून लोक औषधासाठी करतात आणि आमचे वडील पण त्याचा वापर करायचे औषधासाठी. तो लहान मुलांच्या बऱ्याचशा औषधावरती येतो.
potential of segregating a salinity tolerant gene from mangroves and transferring it to some of our agricultural crops, or the potential of mangroves in fixing carbon. Their carbon sequestration potential is believed to be 6 times higher than that of Amazonian rainforest. Above all, they occupy an ecological niche where no other greenery can flourish. That you can also understand the significance of these forests in terms of preventing the loss of soil, which is prevalent in case of monsoon season when rivers carry a burden of all the sediments from the terrestrial region and they are discharging it into the coastal region. So these forests with their highly specialized root system can prevent the loss of soil. Meaning people think mangroves are, just wastelands and bushes that must be cut and destroyed, and they're coming in the way of, construction of more buildings. But these are our natural barriers and protection against the high winds, against, let's say, floods, high tides, for the regeneration of eco-life, marine life, and so on and so forth. निसर्गाचं वरदान असलेल्या या कांदळवनांना अनेक धोक्यांनाही सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही वर्षात कांदळवनांचा मोठा भाग शहरीकरण, अशाश्वत मत्स्यशेती व इतर शेती उपक्रमांमुळे नष्ट होत आहे. The tragedy of mangroves so far was that because mangroves were not recorded legally as forests, as development issues came up in the coastal areas, there was wholesale destruction of mangroves, particularly close to big urban centers like Mumbai, Thane, including in some of the rural areas. ऑक्टोबर 2005 मध्ये उच्च न्यायालयाने सर्व कांदळवनांना संरक्षित वने म्हणून घोषित करण्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आणि राज्य शासनाला ही वने वन विभागाकडे सुपूर्त करण्याचे आदेश दिले. यानंतर महाराष्ट्र शासनाने कांदळवनांचा दर्जा वाढवून त्यांना संरक्षित वनांवरून राखीव वने म्हणून घोषित केले. The issue of concern, however, remains about the mangroves on private land, which the forest department doesn't have mandate over. So, as NGOs, we would like to see all mangroves in all areas to be covered and protected by the mangrove cell, and a single agency always helps. Government of Maharashtra has been very proactive. All the mangrove areas of Maharashtra have been mapped using satellite imagery to give protection to these nearly 17,000 hectares of mangrove forests along the coastline of Maharashtra. The sum and substance is that we want to ensure that legal protection under the Indian Forest Act is provided to the fragile mangrove areas. And the fact that mangroves were a new area and deserved a separate status or special protection because of its uniqueness was realized much later by the state government. And thankfully, Maharashtra state has taken the lead in this and constituted the mangrove cell. And this cell has been very effective to control destruction of mangroves, or stop the complete destruction of mangroves. And the response time is very fast, and it's a very big blessing for people who want to protect the mangroves. One of the efforts that we are making is to conserve some of these rare species by raising their nurseries. 2012 पासून कांदळवन कक्षाने अवनत क्षेत्रात कांदळवन रोपवनांचे काम हाती घेतले आहे. आजतागायत महाराष्ट्राच्या सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये मिळून साधारण 75 लाख रोपांचे रोपवन करण्यात आले आहे. We also train the staff of Forest Department in identifying the different species of mangroves and in appreciating the specific conservation needs of individual species.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागानं आव्हान स्वीकारलं की कांदळवन हे शाप नसून ते एक वरदान आहे. इट इज नॉट बेन, इट इज अ बोन. तर म्हणून त्यासाठी काही योजना लागल्या. पहिलं पाऊल आम्ही असं केलं की वन विभागाअंतर्गत आपण एक स्वतंत्र कांदळवन कक्ष सुरू केला, मँग्रोव्ह सेल आपण सुरू केला. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे असा वेगळा कांदळवन कक्ष सुरू करणार. पुढचं पाऊल आम्ही याची व्याप्ती वाढवली आणि कांदळवन कक्षासोबतच आपण मँग्रोव्ह फाउंडेशन आपण त्याची निर्मिती केली. आपल्याला जर लोकांचा सहभाग मिळवायचा असेल कोणत्याही गोष्टीमध्ये तर केवळ लोकांना अपील करून चालणार नाही की तुम्ही सहभागी व्हा या संरक्षणामध्ये. आपल्याला लोकांना देखील काही लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीज, त्यांचे काही अर्थार्जनाच्या काही गोष्टी आपल्याला सुरू कराव्या लागतील म्हणजे लोक त्या योजनेमध्ये जुडले जातील. म्हणून आपण मँग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक अशा लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीज आपण सुरू केलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला क्रॅब फार्मिंग म्हणजे खेकडे पालन आपण केलेलं आहे. आपण याच्यामध्ये ऑयस्टर फार्मिंग आहे, केज फार्मिंग आहे, ऑर्नामेंटल फिशरीज आहे. आपण इको टुरिझमसारख्या ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. Well, there are very few cities in the world which has the vast extent of natural assets that Mumbai has. So Mumbai is a city is really unique in that sense that it has mangroves, it has wetlands, it has forests, creeks, rivers, ponds. And in fact, as the city has been growing, its public spaces are shrinking. And one of our major concerns in planning is how to expand open spaces in Mumbai. And I see here is an opportunity. One simple example that I referred to is creating the boardwalks along the edges of the wetlands, for example, in Sewri. Having created these boardwalks would not only be a wonderful sight for people to actually watch the birds coming, which is a dramatic sight, but also would actually help protect the edges of the wetlands. Also, what we would like to see is to showcase these mangrove areas in terms of the bird life in it. And unless people come and see what is inside the mangroves, they will not have that much motivation or interest to protect the mangroves. So it's very important that the mangrove cell develops these areas and showcase them to people. This is the Coastal and Marine Biodiversity Center, which was established in April 2017. The purpose of this center is to spread awareness about mangroves and coastal marine biodiversity. Now, this center was developed with the help of GIZ, the German agency, under an externally aided project. And the whole display that you see here were manufactured in Germany and then installed here. And this center gives information about coastal biodiversity in this room, and in the next room they can get information about marine biodiversity. So we have tried to make this center as interactive as possible with the introduction of a lot of voice mechanisms by which you can hear the voice of birds, fish, some dolphins, whales, and get information about turtles. There are display boards which are very interactive where people, children can play around. It is becoming very popular by the day, and a lot of tourists are visiting here, and we expect that this center would become one of the premier tourism destinations in Mumbai very soon. ठाणे आणि मुंबईसारख्या गर्दीच्या शहरांना कांदळवनांची रक्षक भिंत लाभली आहे. त्यामुळे आपल्याकडे त्यांच्या संवर्धनाची संधी आणि त्याचबरोबर त्यांच्या संरक्षणाचं आव्हानही आहे. सुजाण नागरिक म्हणून आपण कांदळवनांना जपलं आणि सांभाळलं पाहिजे. कांदळवनांच्या भारावून टाकणाऱ्या सौंदर्याकरिता व ऑक्सिजनच्या मुबलक पुरवठ्याकरिता मानव त्यांचा सदैव ऋणी असेल.